तर पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. आपण पाहतोय दोन्ही या धावसंख्येवर. एका साईडला जफर अन्सारी अर्थातच उमर गुल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालंय. एक चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या फलकावर. पुन्हा एकदा अशफाक आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म वर द विकेट ड्राईव्ह केला जातोय. चेंडूला मोहसिन पुढे सरसावतोय आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 या धावसंख्येवर. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा या फलकावर. प्रथम फलंदाजी करताना अंबान हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मिस्टर अशफाक. यावेळेला ऑन साईडला डाऊन द ग्राउंड खेळला जातोय, फ्लिक केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दिलीप पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल का? येस, इट इज 1 रन. जितू भानुशाली यष्टीरक्षकाची भूमिका करत असताना कालच्या दिवसात 26 धावांची अभेद्य खेळी मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अक्षय गरज सारख्या गोलंदाजाला त्याने मात्र नाचवलं. अशा पद्धतीने सेकंड टाइम त्याने मात्र अक्षय गरज याला चांगल्या प्रकारची खेळी केले. या अगोदर जर आपण पाहिलं तर मनोर प्रीमियर लीगच्या माध्यमातून अर्थातच MPLच्या माध्यमातून महागडे षटक त्याच्या बॅटमधून मात्र अक्षय गरजला दाखवलं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर. 6 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत अशफाक याच्या हातखंडामधून 4 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिला 2 षटकांचाच खेळ असणार आहे, हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवायचंय. MS ट्रॉफी 2019 7 जुलैचा दिवस अर्थातच महेंद्र सिंग धोनीचा वाढदिवस आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खाली राहतोय. जितू भानुशाली याच्या हातामध्ये चेंडू बीट होत असताना एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. अक्षय ठाकरे आम्हाला दर्शवत आहेत की 7 धावा या फलकावर लगावल्या गेल्यात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अशफाक याच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. उजव्या हाताने सामना करेल दिनेश सुतार. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. नोचा इशारा या ठिकाणी दर्शवला गेलाय. अमित पाटील हात खुले करतायत. अर्थातच जफर अन्सारी स्लिप होतोय त्या ठिकाणी. उमर गुल म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते कारण त्यांची गोलंदाजी जर आपण पाहिली तर उमर गुलची आठवण येईल अशा पद्धतीने त्याचा गोलंदाजी स्टान्स. या ठिकाणी 1+3 अशा पद्धतीने 4 धावा. फ्री हिटचा सिग्नल सुद्धा मिळतोय आणि या 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते अंबानी या संघाची एकंदरीत 11 धावसंख्येवर. चेंडूचा खेळ झालाय. आपण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या षटकातील. गुरुनाथ जाधव एक राईट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस यावेळेला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न अंबिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि फ्री हिटचा सिग्नल असल्या कारणाने या ठिकाणी आपण पाहू शकाल थोडंसं भान नव्हतं या ठिकाणी. ब्रान नव्हतं, कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, प्रेझेन्स ऑफ माइंड नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ द ओव्हर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन. 13 धावा या फलकावर. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना आंबान संघ जाऊन पोहोचतोय एक मजबूत स्थितीमध्ये. 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. या ऐकूया तत्पूर्वी आपण रोशन डीजेला. बुलावे तुझे यारे आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. बुलावे तुझे यारे आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. ना आए कभी दोनों में जरा भी फासले, बस उमर गुल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट उमर गुलच्या माध्यमातून आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ओळख सातत्याने मनोर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
आणि सेम बॉलिंग स्टान्स त्याचा पाहायला मिळतो. आज शॉर्ट रनअप घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो खांद्याच्या जोरावर परफेक्ट गोलंदाजी करण्याचा मनसुबा. आपल्याला पहिला चेंडू खूपच या ठिकाणी आपण पाहतोय बाहेर असेल का, आणि हा ना करता करता या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून येत आहेत आणि 2+1 3 धावा येत आहेत. वाईटचा इशारा येतो आणि वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. MS ट्रॉफी एम्बूर 2019 हे शानदार बहारदार असं आयोजन नियोजन आजचा तिसरा दिवस सलग पाहायला मिळतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना कालच्या दिवसातील शेष सामना राहिला होता, पेंडिंग राहिला होता आणि तो सामना मात्र आमने सामने खेळी करतायत. अंबान वर्सेस अल्तमश फायटर. यावेळेला मात्र एक स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. पुलचा फटका सक्सेसफुल, फॅब्युलस शॉट आउट ऑफ द पार्क. 6 धावा. MS ट्रॉफी सिक्सर. DJ. थँक्यू. 22 धावा या फलकावर पाहायला मिळतात. वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत या शकीन डेव्हलपर्स मैदानात. मनोरच्या हातनदीजवळ हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 22 या धावसंख्येवर 22 रन अडचण निर्माण होत असताना आपण पाहतोय, कारण रबर बॉलला ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. टेनिस चेंडू सातत्याने हाताळतो तो उमर गुल, परंतु रबर बॉल क्वचितच खेळी करतो. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर होता. तहा रईस पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायचा फेकी येईपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जितू भानुशाली तिथपर्यंत पोहोचत नाहीये आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी इझिली डन होत आहेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 24 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. वेलकम कमलेश गुप्ता, आपलं हार्दिक स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटच्या व्यतिरिक्त नेहमी सातत्याने सारंग मित्रमंडळाला कॉपरेट करत असताना पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. AK1000 दुर्वेस वर्सेस साई सावली बोट. चला, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या योगेश किनी सकाळपासून उपस्थित आहेत, वेट करतायत कधी आमचा सामना मात्र येतोय. यावेळेला जबरदस्त क्रॅकिंग शॉट, सुपर टायमिंग पाहायला मिळाला इंटू द गॅप मध्ये. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट, नाईस टायमिंग. 4 धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय अंबान. हा संघ जर आपण पाहिला तर 28 या धावसंख्येवर. व्हेरी वेल प्लेड. 28 रन. AK1000 दुर्वेस संघाचा कर्णधार यायचंय. मुकेश सिंग यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं नेट या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिले. DNA च्या माध्यमातून त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अंबिया मात्र या ठिकाणी एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. MPL दुसरं जर आपण पाहिलं तर जो झेल घेतला होता, अफलातून झेल होता आणि तो मात्र झेल अजून सुद्धा डोळ्यात साठवताना पाहायला मिळतो. माझ्या एक जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर. 28 रन. अशरफ मंसुरी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. एक चांगल्या प्रकारचे आज तेजल 11 वालीव संघातून बिलॉंग करताना जोडी पाहायला मिळते. ती मात्र सांबरे कंपनी नेहमीच सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय. निलेश सांबरे असतील, संदीप सांबरे असतील, आज पाहायला मिळतील. तर मीरा भाईंदर वरून सुद्धा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मालाड वरून संघ आपण पाहणार आहोत. वाडा तालुक्यातून आलमान संघ पाहायला मिळेल. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 28 धावा. तलासरीवरून सुद्धा संघ पाहायला मिळणार आहे. दिनेश सुतार या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज 17 धावांची खेळी करून एक षटकार, एक चौकार, मॅग्निफिसंट इनिंग हा त्याचा क्लास पाहायला मिळतोय. MS धोनी स्टाईल मध्ये मात्र आपण नेहमीच त्याला पाहिलेला आहे, परंतु त्याचा कालचा आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याने सांगितलं माझा आदर्श खेळाडू कोण असेल तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय. डेड पंच घोषित करतायत दोन्ही पंच. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर. 28 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहम्मदभाई पटेल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. अप्रतिम, सुरेख, लवली डिलिव्हरी म्हणता येणार नाही, कारण अक्रॉस समालोचन कक्ष असल्या कारणानं आम्ही एक्झॅक्टली कुठे चेंडू पिच झालाय हे मात्र आम्ही वर्तवू शकणार नाहीये. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतो 29 या धावसंख्येवर 29 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप महागडे षटक आतापर्यंत पाहायला मिळते 16 धावांचं.
यावेळेला पुलचा फटका आराम के साथ चेंडूला पुल केला जातोय. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये हिटमॅनची आठवण करून दिली. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट, 6 धावा. धावसंख्या 35, 35 धावा. अंबान संघ जबरदस्त मजबूत स्थितीमध्ये. यावेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर एक धाव वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या 36. या धावसंख्येवर एक मजबूत स्थिती, एक फायटिंग स्पिरिट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12 चेंडूमध्ये 36 धावा जमविल्या आहेत आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावा आल्यात त्या जवळजवळ 23. एस डीजे धुआंधार निकलती है जो गोली, जैसे जैसे बंदूक की गोली, मेरे तेवर में तहजीब की रंगीन रंगोली, जैसे जैसे होती दिल होली, मेरे होठों से धुआंधार निकलती है जो गोली, जैसे जैसे बंदूक की गोली, मेरे तेवर में तहजीब की रंगीन रंगोली, जैसे जैसे होती दिल होली. मेरे जीवन की दशा, थोड़ा रास्तों का नशा, थोड़ी मंजिल की प्यास है. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर आणला जातोय. मिस्टर रोहन गोलंदाजी मार्कवर येताना सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला घेऊन येईल जितू भानुशाली. कालच्या दिवसात काटाळे संघाबरोबर सुपर बॅटिंग केली गेली होती. अक्षय घरात एक विश्वासू गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच गोलंदाजाला मात्र मार मिळाला आणि तिथेच कुठेतरी श्वास सुटला गेला तो काटाळे संघाचा. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी घेऊन येतोय मिस्टर रोहन. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी.
पहिला चेंडू जितू भानुशाली क्लास दाखवत असताना आपण पाहतोय चेंडू रॉकेट प्रमाणे उडवला जातोय सरळ चेंडू निघून जाईल 6 धावांकरता नाइस टायमिंग मॅग्निफिसंट शॉट इट इज अ बिग 6 ब्युटिफुली टायमिंग 6 धावा येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 6 पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय अखूट टप्प्याच्या चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलंय ते जितू भानुशाली याने पहिल्या इयर पर्व मध्ये MPL मध्ये जबरदस्त धावा त्याच्या नावावर होत्या